हा बैलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे का, पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीमध्ये हा आतून टाकतो, त्यामुळे बैलाकडे आमचं मन आकर्षित झालं होतं। आमचे आधारस्तंभ रावशेठ पाचरणे असतील, तिनेवाडीचे माजी सरपंच उदय बापू पाचरणे असतील, आमचे सहकारी विनू पाचरणे असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की हा बैल आज घ्यायचाच। मग त्या माध्यमात आम्ही कुरुळ या ठिकाणी गेले असता आम्ही त्या बैलापर्यंत पोहोचलो। बैल अक्षर म्हणायचं गेलं तर बैल आळंदी सारख्या ठिकाणी कार्तिक कुराडे यांचा तो बैल होता। त्यांनी एक वासरू असताना आणला होता। त्या वासरू आणला असताना कालांतराने 2 महिन्याला त्या वासराला लंपी झाला म्हणजे त्याची शेवटची स्टेप राहिली होती, त्यापर्यंत घेतं। पण त्यांनी त्याचं पालन पोषण अतिशय उत्तम केलं। त्यानंतर त्यातून तो बैल व्यवस्थित झाला। त्यानंतर त्यांनी जवळजवळ 14-15 घाटामध्ये पहिल्याच बारी केली। मग त्या माध्यमातून आम्ही ठरवलं की हा बैल घ्यायचाच। या उद्देशाने आम्ही आळंदी या ठिकाणी गेलो असता 21,11,111 रुपयाला आम्ही रात्री त्याची खरेदी केली आहे। आम्ही हा बैल कुरळी घाटामध्ये पळताना बघितला आणि तो खूप वेगाने धावला आणि त्यामुळे आम्हाला तो सगळा मित्रपरिवारांना तो आवडला, म्हणून आम्ही तो विकत घेतला। या बैलाचं नाव किटली आहे आणि ज्या शेतकऱ्याकडनं आम्ही तो विकत घेतला त्याने आम्हाला सांगितलं की हा प्रत्येक घाटामध्ये आमचं नाव काढतो आणि तुमचंही नाव काढेल, म्हणून आम्ही विकत घेण्याचं फार मोठं धाडस केलं।